नमस्कार. मालिकेच्या महा एपिसोडच्या म्हणजे 15 तारखेच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण रोहिणीने आता राहुलला सांगितलेलं असतं की त्या कलाच्या मूर्त्या पूर्ण झाल्या की आपण तिची वाट लावायची आहे. कारण तिला जर मूर्त्या बनवून पैसे मिळाले तर ती या घरात येऊन परत गोंधळ घालेल आणि आपल्याला आपलं या घरातलं स्थान पुन्हा ते मजबूत करावं लागणार आहे. त्यामुळं काही झालं तरी तिच्या मूर्त्या तयार झाल्या की मग तिथे धाड टाकायची आणि त्या मूर्त्या गायब करायच्या असं सांगितलेलं असतं. तर त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता कला अद्वैत पूर्ण मूर्त्यांचं काम करतात. कला तिथेच झोपी गेलेली असते आणि मूर्त्या चोरीला जातात. अद्वैत तिथे येतो. अद्वैत कलाला विचारतो काय झालं खरे. तेव्हा कला म्हणते की चांदेकर इथे मूर्त्या नाही आहेत. आपण सगळ्या मूर्त्या बनवलेल्या होत्या आणि त्या ऑर्डरच्या कोणत्याच मूर्त्या नाही आहेत. त्यावेळेस ते काकाही तिथे आलेले असतात आणि ते कलाला म्हणतात की मला जर आता मूर्त्या मिळाल्या नाही आणि मी लोकांना त्यांच्या ऑर्डर देऊ शकलो नाही तर लोक माझी वरात काढतील वरात. कारण त्यांना टेन्शन आलेलं असतं त्यांच्या ऑर्डरचं. लोकांच्या घरी पूजेसाठी बाप्पा लागणार असतो आणि आता बाप्पाच्या मूर्त्या गायब झालेल्या आहेत. आता अद्वैत म्हणतो काळजी करू नको आणि अद्वैतच्या लक्षात आलेलं असतं की नक्की काय कारण झालेलं आहे. आणि मग अद्वैत गाडी घेऊन जातो आणि त्याच्या लक्षात येतं की कुठे गोंधळ झालेला आहे. आणि मग तिथे जे गुंड ज्या लोकांना राहुलने हे काम दिलेलं असतं ती लोक मूर्त्या घेऊन निघालेले असतात. अद्वैत त्यांची गाडी पकडतो आणि त्यांना मारायला सुरुवात करतो. अद्वैत अगदी दबंग स्टाईल अशी धुलाई करत आहे. त्या गुंडांना मारत आहे आणि अद्वैत त्यांच्याकडून त्या मूर्त्या आता पुन्हा परत मिळवत आहे. आणि जेव्हा अद्वैत त्या मूर्त्या आता मिळवतो आणि त्याच गुंडांच्या गाडीतून त्या मूर्त्या पुन्हा जिथे तयार केलेल्या होत्या तिथे घेऊन येतो आणि त्या गुंडांची अशी धुलाई केलेली असती. बाप रे, अद्वैतनं इतकं जबरदस्त काम केलेलं असतं. आणि कलाला तर इकडे खूप टेन्शन आलेलं असतं की नक्की मूर्त्या कुठे गेल्या असतील. चांदेकर शोधायला गेलाय पण सगळ्याच मूर्त्या गायब झालेल्या आहेत. कारण चांदेकरांच्या घरचा पण बाप्पा तिथंच असतो ना. त्याची मूर्तीची ऑर्डर ही कलाकडेच असते. आबांनी तिलाच बनवायला सांगितलेली असते. मग आता करायचं काय हा प्रश्न कलाला पडलेला असतो. अद्वैतनं इकडे त्या गुंडांची असली धुलाई केलेली असते आणि त्या मूर्त्या पुन्हा मिळवलेल्या असतात आणि त्यांना घेऊन अद्वैत त्या मूर्त्या घेऊन आता कलाकडे येतो. पुन्हा ते काका आलेले असतात. मूर्त्या कुठं आहेत मला कळेल का. नक्की काय झालं त्या ऑर्डरच्या मूर्त्यांचं हा प्रश्न विचारतात. तेव्हा अद्वैत तिथे येतो आणि म्हणतो इथे आहेत त्या मूर्त्या. असं म्हणत अद्वैत आता बाप्पाची मूर्ती हातात घेऊन आलेला आहे आणि त्या सर्व मूर्त्या त्याने पुन्हा परत आणलेल्या आहेत. कलाला धक्का बसतो. कला इतकी खुश होते आणि अद्वैतच्या समोर उभी राहते आणि अद्वैतला म्हणते की चांदेकर आज तू माझ्यासाठी जे केलेस ना ते मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. मी तुझे उपकार आयुष्यभर मनात ठेवीन. मी तुझी ऋणी राहील असं कला अद्वैतला बोलत आहे. तिला खूप छान वाटत आहे. फायनली अद्वैतनं त्या चोरीला गेलेल्या मूर्त्या पुन्हा आणलेल्या आहेत आणि कलाचं मन जिंकलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.